कालच पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टवरून आपण भगवानगडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर आता पंकजा मुंडेंच्या भगवानगडावर त्यांच्या दौऱ्याची जी आहे ती जय्यत तयारी केली जाते। मात्र महंतांसोबतचा जो वाद आहे तो कायम आहे। पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, काल त्यांनी भाषणाला विरोध केलेला होता आणि आज आता त्यांच्या हेलिपॅडला विरोध केला जातोय, काय तुझ्याकडे अधिक माहिती आहे? दीपक, सर्वात महत्वाचं आहे की जो दसरा मेळावा आहे तर त्या दसरा मेळाव्याचा तिढा अजूनही काही सुटता सुटेना। कारण पंकजा मुंडे यांनी मी दसरा मेळावा येणार असं जाहीर केलं आणि त्यानंतर महाराजांनी त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे की भगवानगडावर जे भाषण होणार, राजकीय भाषण, त्याला त्यांनी मनाई केलेली आहे। मात्र अशी परिस्थिती असली तरी जिल्हा प्रशासनानं मात्र या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या जो दौरा आहे, जो प्रस्तावित, ती जय्यत तयारी सुरू केलेली आहे। या संदर्भामध्ये पीडब्ल्यूडीचं एक पथक त्यांच्या हेलिपॅडच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलं होतं। ज्या ठिकाणी पूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब येत होते त्याच ठिकाणी पंकजा मुंडे यांचे हेलिपॅडचे पूर्वी लँड होत होतं, त्याच ठिकाणी पाहणी करण्यात आली। मात्र गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी ही जागा ट्रस्टची असल्याचा दावा केला आणि त्यांना एनओसी देण्यास मनाई केली। यामुळे आता प्रांत अधिकारी माननीय महंत यांची भेट घेणार आहे। त्याचबरोबर ही जागेची मालकी कोणाकडे याची खात्री करण्याचं काम सुरू झालेलं आहे। मात्र अशी परिस्थिती असली तरी हा वाद आता पुन्हा एकदा हेलिपॅड वरून पुन्हा उफाळून आलेला आहे। त्याचबरोबर आता यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे की या जागेच्या मालकीनंतर प्रशासनाला जर मालकी जर गडाच्या ताब्यात जर असेल तर दुसरी जागा शोधण्याची, पर्याय जागा शोधण्याचाही त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहे आणि त्या दृष्टीने त्यांची उपाययोजना सुरू आहे। सर्वात महत्वाचं, भारजवाडीच्या अंतर्गत हा भगवानगड येत आहे आणि भारजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव करून ही पंकजा मुंडेंना निमंत्रण केलेलं आहे। त्यामुळे जागेकडून गड, ग्रामपंचायत याचाही हा वाद उफाळण्याची शक्यता आहे। दीपक, निश्चितच पांडुरंग, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।